मंडळी, नुकतंच मराठा रिझर्वेशन बिल म्हणजेच मराठा आरक्षण विधेयक विधिमंडळात एकमतानं मंजूर झालं। त्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की मराठा समाजाला कायद्यात टिकणारं आरक्षण आम्ही दिलंय आणि त्या आरक्षणामुळे ओबीसी समाजावरही अन्याय होणार नाही। आता एका बाजूला मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केल्याचं आपल्याला समाधान आहे असं मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, तर दुसऱ्या बाजूला मात्र मनोज जरांगे पाटील आजच्या निर्णयाबद्दल बेकार आक्रमक झालेले आहेत। त्यांनी मराठा आरक्षण विधेयकावर आक्षेप घेतलाय। मराठा विधेयकाने कल्याण होणार नाही, आम्हाला जे हवंय तेच आम्ही मिळवणार, त्यासाठी उद्या आंदोलनाची घोषणा करणार असल्याचंही मनोज जरांगे पाटील म्हणाले। पुढे ते असंही म्हणाले की विधेयक नाकारण्याचं कारण नाही, पण ते टिकेल का ही शंका आहे। सरकारने सगळे सोयरे कायद्याबाबत निर्णय न घेतल्यानं जरांगे पाटील संतापले असून त्यांनी हाताचं सलाईन सुद्धा काढून फेकलंय। आम्ही ज्यासाठी आंदोलन केलं त्यावर निर्णय घेण्यात आला नाही, आमच्या मागणीची सरकारकडून चेष्टा करण्यात आली असं जरांगे पाटील म्हणाले आहेत। आमची मागणीच नव्हती, ती मंजूर करून काय उपयोग? सगळे सोयरेंबाबत सरकारने निर्णय घ्यायला हवा होता। मुख्यमंत्र्यांवर कोणाचा दबाव आहे असा सवालही जरांगे यांनी विचारला। दरम्यान कोट्यवधीच्या मराठा समाजाला दुखावून त्यांनी त्यांच्या हातांनी स्वतःचं वाटोळं करून घेतलंय। आता मराठ्यांची शक्ती काय आहे हे सरकारला बघायचं असेल तर त्यांनी बघावं। त्यांना मराठ्यांची ताकद दाखवतो असा थेट इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दिशा काय असणार आहे? येत्या काळात जरांगे पाटील कोणत्या मार्गाने खुट्या ठोकून सरकारची गोची करू शकतात त्याचा घेतलेला हा थोडक्यात आढावा। नमस्कार, मी सचिन आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी। मंडळी, गेल्या काही दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसी मध्ये सामावून घेण्यासाठी सरकारकडे मागणी करत आहेत। मात्र आज मराठा समाजाच्या सर्वेक्षण अहवालाच्या आधारे विधानसभेत जो कायदा पारित झाला तो जरांगेंच्या मागण्यांविपरीत आहे। त्यामुळे आता जरांगे पाटील व मराठा समाज आक्रमक झालाय। पण मग आता कोणत्या प्रकारे मराठा समाज किंवा जरांगे पाटील सरकारच्या विधेयकाला विरोध दर्शवतील? जरांगेंपुढे कोणते पर्याय आहेत ते आपण जाणून घेऊयात। तर पहिला मार्ग आहे अर्थात उपोषणाचा। याआधी 3 वेळा मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी आपल्या जीवावर उदार होऊन उपोषण केलेलं आहे। 3 वेळेस त्यांनी उपोषणाच्या धर्तीवर सरकारला झुकायला लावले। 2 वेळा तर स्वतः मुख्यमंत्र्यांना त्यांचं उपोषण सोडवायला यावं लागलं होतं। तसं तर 10 फेब्रुवारीपासून आत्ताही त्यांचं उपोषण सुरूच आहे। मागच्या काही दिवसात जरांगे पाटलांची अन्न पाण्याविना काय अवस्था झाली होती आणि त्यामुळे काळजीत पडलेल्या त्यांच्या समर्थकांनी राज्यभरात कसा कडकडीत बंद पाळला हे सर्वांनी पाहिलं। आता जरांगे पाटलांनी त्यांची सलाईन काढल्याचं कळतंय। मग यापुढे आता मराठा समाजाच्या आंदोलनाची आणि जरांगे पाटलांच्या उपोषणाची दिशा काय असणार याचा अंदाज तुम्ही लावू शकता। जरांगे पाटील आता अधिक आक्रमकपणे त्यांच्या उपोषणाचा लढा सुरू ठेवतील असं बोललं जात आहे। दुसरा पर्याय आहे नेत्यांना गावबंदीचा। जरांगे पाटलांनी याआधी एकदा राज्यभरातील मराठा समाजाला नेत्यांना गावबंदी करायचं आवाहन केलं होतं। त्यावेळी लोकांनी त्यांना कसा रिस्पॉन्स दिला आणि त्याचे राज्यभरात काय पडसाद उमटले याची देखील सरकारला कल्पना आहे। गावगावच्या वेशीवर तेव्हा पुढाऱ्यांना गावबंदीचे बॅनर्स लावण्यात आले होते। आता राज्यभरात लोकसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होईल। त्यावेळी सर्वच पक्षाचे खासदार, आमदार, स्थानिक पातळीवरचे नेते गावगावी भेटी देतील। मग अशा वेळी जर पुन्हा जरांगे पाटलांनी गावबंदीचं हत्यार उपसलं तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सरकारची डोकेदुखी वाढू शकते आणि सरकारवर दबाव निर्माण करण्याचा जरांगेंचा प्लॅन यशस्वी होऊ शकतो। जरांगेंपुढचा तिसरा पर्याय असू शकतो पुन्हा एकदा मुंबईला धडक। जवळपास मागच्या महिन्याभरापूर्वी जरांगे पाटलांनी आरक्षणाच्या प्रश्नापायी मुंबई आंदोलनाचा मार्ग स्वीकारला होता। तेव्हा त्यांच्या एका शब्दाला मान देऊन राज्यातले कोट्यवधी मराठा बांधव आणि भगिनी मुंबईच्या वेशीवर येऊन धडकले होते। मराठ्यांनी तेव्हा त्यांच्यासोबत कपडा लत्ता, अन्नधान्याचं आणि राहण्याचं सगळं साहित्य आणलं होतं। दिल्लीच्या शेतकरी आंदोलनासारखं जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मिटत नाही तोवर मराठे मुंबईच्या आझाद मैदानात ठाण मांडून बसणार होते। पण सरकारनं मराठा समाजाच्या एकजुटीची ताकद आणि संभाव्य धोका ओळखला आणि आंदोलकांना मुंबईच्या वेशीवर रोखून धरलं आणि आरक्षणाच्या नोटिफिकेशनचा कागद जरांगे पाटलांच्या हाती दिला होता। पण त्यानंतर त्या नोटिफिकेशनची अंमलबजावणी करण्याची मागणी जरांगे पाटलांनी केली होती, पण सरकारनं तसं केलं नाही। आज अधिवेशनात पण जरांगेंच्या मूळ मागण्यांची जास्त दखल घेतलेली दिसली नाही। दरम्यान मुंबई दौऱ्यावेळी जरांगे युद्ध जिंकले पण तहात हरले असं म्हटलं होतं, पण आता मात्र जरांगे पाटील पुन्हा एकदा मुंबई दौरा करून सरकारच्या नाड्या आवळू शकतात असं बोललं जात आहे। त्यानंतर चौथा मार्ग आहे जरांगे स्वतःचा राजकीय पक्ष काढून सरकारची कोंडी करू शकतात। मंडळी, आजच्या घडीला जरांगे पाटील हे मराठा समाजाचे किती मोठे नेते आहेत हे तुम्हाला वेगळं सांगायला नको। त्यांच्या एका शब्दावर मुंबई जाम होते। लोक नेत्यांना गावबंदी करतात, त्यांच्या सभांचं परफेक्ट नियोजन लावतात
आता ते जे म्हणतील ते मराठा समाजाची पूर्व दिशा आहे असं त्यांचे समर्थक सांगतात। आजच्या घडीला इकट्टा मराठा समाज जरांगे पाटलांच्या मागे उभा आहे। त्यामुळे आगामी निवडणुका डोक्यात ठेवून मराठा समाजाच्या ध्रुवीकरणासाठी साहजिक राज्यातले सर्वच पक्षाचे नेते जरांगे पाटलांना आपापल्या पक्षात घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं कळतंय। अशा वेळी जरांगे पाटील ज्यांच्या बाजूने बहुतांश मराठा समाज उभा राहणार हे गणित सगळे बडे नेते जाणतात आणि स्वतः जरांगे पाटलांनाही त्याची जाण आहे। मात्र सरकारवर या गोष्टीचा पॉलिटिकल दबाव टाकण्यासाठी ते नव्या राजकीय पक्षाची स्थापना करू शकतात असंही आता बोललं जात आहे। आता शेवटचा पर्याय असू शकतो मुंबई नाही तर थेट दिल्ली दौरा। पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांनी जशी एकत्र ताकद दाखवून मागच्या 2 वर्षांपूर्वी केंद्र सरकारला आपल्या मागण्यांची दखल घ्यायला लावली होती, सेम तोच मार्ग जरांगे पाटील सुद्धा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी निवडतील का अशाही चर्चा आहेत। कारण कायदे तज्ञ असीम सरोदे यांनी सुद्धा असं मत व्यक्त केलंय की सगळे सोयरे ही व्याख्या कायद्यात घ्यायची असेल तर एखादं सर्क्युलर काढून बदल होत नाही, कायद्यात बदल करावे लागतील। जरांगे पाटील यांनी मागणी केली पाहिजे की केंद्र सरकारनं हा घटनात्मक बदल करावा आणि त्यांना नरेंद्र मोदींनी येऊन भेटलं पाहिजे असा आग्रह त्यांनी ठेवण्याची गरज आहे। अधिवेशनाच्या नावाखाली धूळफेक केली जात आहे, त्यानुसार जरांगे पाटील थेट दिल्लीत जाऊन केंद्राकडे आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मागणी करतील का अशाच आता चर्चा आहेत। पण तुर्तास याची शक्यता कमी आहे, कारण जरांगेंची जी ओबीसी मधून आरक्षणाची मागणी आहे त्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत असं स्वतः जरांगे पाटीलच वेळोवेळी म्हणत आलेत। पण फडणवीस, शिंदे, अजितदादांसोबतच नरेंद्र मोदीही अनेकदा जरांगेंच्या कचाट्यातून सुटलेले नाहीत हे सुद्धा इथं विशेषपणे नोंदवण्यासारखं आहे। तेव्हा हे 5 पर्याय सध्या जरांगे पाटलांकडे आहेत। दरम्यान आता जरांगे पाटलांनी केलेल्या वक्तव्यानुसार सरकारनं सध्या सगळी प्रक्रिया केली हे खरंय, पण ओपन कोर्टामध्ये याची सुनावणी केली जाईल का? त्यापेक्षा नोंदी सापडल्या आहेत तर देऊन टाका आरक्षण, त्यांना काय टेन्शन आहे, समाज डोक्यावर घेऊन नाचेल, नाहीतर पुढचं आंदोलन बघू उद्या। एवढी जर मगरुरी आहे तर आम्ही मराठा आहे, रस्त्यावर उतरवायला वेळ लागणार नाही। आज करोडो मराठ्यांची मागणी आहे की ओबीसी प्रवर्गातील आमचं आरक्षण आम्हाला द्या, सगळे सोयऱ्यांना कुणबी आरक्षण मिळालंच पाहिजे, सगळे सोयऱ्यांना आरक्षण देऊ नका, मग तुम्हाला पश्चाताप म्हणजे काय असतो याची प्रचिती येईल असा मनोज जरांगेंनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिलाय। जरांगे पुढे म्हणाले 2-3 लोकांना मराठा समाजाचं वाटोळं करायचंय। यापूर्वी एससीबीसी प्रवर्गाचे आरक्षण लागू झाले तेव्हा नोकरीसाठी मराठा तरुणांच्या निवडी झाल्या, पण नियुक्त्या झाल्या नाहीत। या पोरांच्या हातात आता पेन हवा होता, पण आज या पोरांच्या हातात आंदोलनाचं हत्यार आहे, त्यांचं वय निघून जात आहे। स्वतंत्र संवर्गाचं आरक्षण मराठा समाजाचे नुकसान करणार आहे। तुम्हाला 2-3 लोक महत्वाचे आहेत की 6 करोड मराठा महत्वाचे आहेत असा सवाल जरांगे पाटील यांनी विचारलाय। त्यानंतर राज्य सरकारवर टीका करताना जरांगे म्हणाले प्रत्येक जण आपल्या सोयीनुसार येतो, त्यांच्या सांगण्यानुसार वागलो तर आपण चांगले ठरतो, खरं बोलू नका, खोटं बोला, हे माझ्याकडे चालत नाही, मी तुमच्यासाठी माझ्या समाजाचे वाटोळे करू शकत नाही। त्या लोकांना कामं असतात, ती मोठी लोक आहेत, त्यांच्या विमानाचा खर्च वाया जातो, ते विमानातील डिझेलसाठी गरिबांचा पैसा उडवतात, हा देव त्यो देव करत फिरतात, पण त्यांच्याकडे सामान्य मराठ्यांचा आक्रोश किंकाळ्या बघायला वेळ नाही। दरम्यान आता उद्या दुपारी 12 वाजता जरांगेंच्या आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे। पण त्यांच्या या भूमिकेबद्दल तुमचं मत काय आहे? येत्या काळात जरांगे पाटील अजून कोणत्या प्रकारे सरकारला घाम फोडू शकतात? आज सरकारने दिलेलं आरक्षण ही जरांगे पाटलांसहित मराठा समाजाची झालेली अजून एक दिशाभूल आहे का? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, सोबतच आपल्या विषयच भारी या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।